एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। उल्हासनगर शहरातील अनधिकृत डान्स बार बंद करण्याची मागणी गौरव भालेराव यांनी केली असताना विठलवाडी पोलिसांनी याउलट गौरव भालेराव याच्यावरच पोलीस प्रशासनाने कारवाई केली। गौरव भालेराव याच्यावर कारवाई का केली याचा जाब विचारण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष तथा उपमहापौर भगवान भालेराव सह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विठलवाडी पोलीस स्टेशन बाहेर मोठी गर्दी केली होती। यावेळी भगवान भालेराव यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की येत्या 4 दिवसात शहरातील अनधिकृत सुरू असलेल्या डान्स बारवर कारवाई केली नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या स्टाईलने डान्स बार चालकांना उत्तर देण्यात येईल। बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्ही तिथे जाऊन विषय असा आहे, गौरव भालेराव यांनी 2 दिवसापूर्वीच अनधिकृत बारच्या संदर्भामध्ये तक्रारी केलेल्या होत्या पोलीस स्टेशनला, विठलवाडी पोलीस स्टेशनला, आणि तक्रारीची दखल घेतली जात नाही। बार तोडण्या संदर्भामध्ये त्यांनी 90 बार आणि तो दुसरा कुठला बार ॲपल का काय त्या बारच्या संदर्भात त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला सांगितलं होतं, पण त्यांनी त्याच्यावर कारवाई केली नाही। उलटी कारवाई गौरव भालेरावरच झाली। त्याच्यावर 38चा कुठला तरी एक मॅटर मुंबईचा आहे, त्याच्यामध्ये 21/8 तारीख आहे आणि पोलिसांनी आज त्याच्याकडे असं जसं का अतिरेकी पकडतात त्याप्रमाणे 10 पोलीस त्याच्या घरी गेले 138च्या मॅटरसाठी। आणि PIने ते पडवळ PI आहेत त्यांना आम्ही पर्सनली जाऊन भेटलो, त्यांना सांगितलं तुमच्याकडे एवढा क्राईम आहे, एवढे बार आहे, त्याच्या संदर्भात तुम्ही राग काढण्यासाठी हाच वेळ तुम्हाला मिळाली होती का? तुम्ही 21/8ची तारीख आहे, तुम्ही त्याला सांगू शकता, वॉर्निंग देऊ शकता का? तुम्ही जाऊन कोर्टामध्ये जाऊन वॉरंट कॅन्सल करू शकता। असं असतानाही जाणून बुजून कोणाच्या तरी दबावामध्ये येऊन त्यांनी त्याच्यावर कारवाई केली आहे, त्याला अटक केली आहे। आता त्याचे थोडा त्याला त्रास झाल्यामुळे तो ॲडमिट झालेला आहे। उद्या त्याला सकाळी जामीन मिळेल आणि मोठा काय विषय एवढा मोठा नाही, 3 लाखाचा विषय। उल्हासनगरमध्ये बारवाले आणि दुसरं कोण, कारण आजच्या परिस्थितीमध्ये गौरव भालेराव हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत, तर त्यांच्यावर ही कारवाई इथल्या राजकीय लोकांनी जाणूनबुजून करून आणलेली। तर मधल्या काळामध्ये त्याच्या माझ्यासोबत तो शरद पवारांच्याकडे, जयंत पाटलांच्याकडे, यांच्याकडे सगळ्या लोकांच्याकडे येत होता। ही ज्यांना हे पोटात दुखतंय त्यांनी पोलिसांना मॅनेज करून हे सर्व केलेलं आहे। आम्ही आता येताना पोलिसांना सांगितले आणि एसीबींशी मी बोललो, तुम्ही जर 4 दिवसात बार बंद नाही केले तर आरपीआयच्या स्टाईलने सगळे बार बंद करेल। आणि जे लेडीज बार आहे त्याच्यात जो दंगनाच आहे त्याच्यामुळे जे अनधिकृत पैसा आणि वारेमाप पैसा पोलिसांना दिला जातो त्या भागातल्या त्या पडवळांना, त्या पडवळांची कारवाई केली पाहिजे। या अनुषंगाने आम्ही त्यांच्या विरोधामध्ये गेली 4 दिवस वाट बघणार। 4 दिवसानंतर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आंदोलन छेडलं जाईल। एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर।